हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले आपण कप केक, ते पण अगदी बेकरीसारखे। तर चला मग रेसिपी बघू। त्यासाठी घेतली होती मी चहाचे कप, नंतर अर्धा ग्लास दूध, नंतर तुटी फ्रुटी आणि 10 वाले 2 हॅपी हॅपी बिस्किट। तर चला मग रेसिपी बघू। त्यासाठी बिस्किटचे अगोदर तुकडे करून घ्यायचे। मी असे सर्व दोन्ही बिस्किटचे तुकडे करून घेतले। नंतर घ्यायचे मिक्सरला लावून छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आपल्याला मिक्सरला लावून। नंतर एका बाउलमध्ये टाकून घ्यायची। नंतर थोडं थोडं दूध करून मिक्स करायचं, म्हणजे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर। आणि व्यवस्थित फेटायचं आपल्याला। इथं थोडं थोडं दूध घालून फेटायचं, म्हणजे 5 ते 6 मिनिटं आपल्याला अगदी असं फेटून घ्यायचं एकजीव होईपर्यंत। आणि माझं आता इथं व्यवस्थित असं फेटून झालं होतं। मग घ्यायचं इडली पात्र, इडली पात्रामध्ये टाकायचं मीठ, मीठ टाकल्यानंतर त्याच्यावर ठेवायचं स्टँड। आपल्याला कप केक बेक करण्यासाठी ही प्रोसिजर चालू आहे। आणि नंतर झाकण ठेवून द्यायचं 5-10 मिनिटं, असं 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण इकडं जे अगोदर बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये घालायचं खाण्याचा सोडा चिमूटभर, तो पण व्यवस्थित फेटून घ्यायचा। 1 ते 2 मिनिटं फेटून घ्यायचा। नंतर जे चहाचे कप होते त्यात ते मिश्रण टाकून द्यायचं। असे सर्व मी चहाच्या कपामध्ये हे मिश्रण टाकून घेतलं होतं। आणि वरून तुटी फ्रुटी थोडी थोडी घालायची। सर्व कप केकमध्ये तुटी फ्रुटी घालून घेतली मी। मग नंतर मी एक केकचं भांडं घेतलं होतं आणि सर्व कप केक त्याच्यात ठेवून दिले। आणि नंतर इडली पात्रामध्ये ठेवून दिले। इडली पात्र आता छान इथं गरम झालं होतं। आणि चला आता 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं। आणि 5 मिनिटांनंतर तुम्ही आपले कप केक बघू शकतात, छान असे टंब फुगले होते। नंतर मी आपले झाल्यानंतर काढून घेतले। छान असा सुगंध येत होता कप केकचा। आणि तुम्हाला मी काढून पण दाखवते, चांगले स्पंची झाले होते। आणि हे कप केक आपण घरी बेकरीपेक्षा पण छान बनवू शकतो। एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। थँक्यू।